जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. 2. जपमाळ करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे ओढावे. माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी. माळेचे मणी नेहमी गाठलेले असावेत. करताना पेरू मणी येतात माळ उलटावी. कोणत्याही परिस्थितीत पेरू मणी ओलांडून जप करू नये. चुकून पेरू मणी ओलांडला गेल्यास 6 प्राणायाम घालावे. जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. जपमाळीने जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी. गोमुखी नसल्यास एखादे वस्त्र हात झाकून घ्यावे. एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी. दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये. जप झाल्यावर माळेला वंदन करावे व जपमाळ मंदिर घरातच ठेवावी. माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी. कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी. एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला कधीही देऊ नये. माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे. माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी आणि जपासाठी सुरुवात करावी. जप करताना नेहमी आसनावरच बसावे. या सर्व नियमांमुळे केलेला जप सफल आणि संपूर्ण होतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा.